नमस्कार जेपी मित्रांनो, आणि आज आपण नागपूरच्या जयताळा स्थित परिसरामध्ये पोहोचलो आणि इथे नालंदा बौद्धविहार या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी नालंदा बौद्धविहार समितीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे व्याख्यानाचा कार्यक्रम घेतला आहे आणि मान्यवर साहेब जुळलेले आहेत। आज कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने इथे लोकांनी हजेरी लावली होती। सर, आपल्या पद्धतीचं काय सांगणार? माझं नाव विकास बनकर आहे। मी नालंदा बुद्धविहार समितीचा अध्यक्ष आहे। आजच्या आमच्या विहारामध्ये आज आम्ही रमाईच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम इथं साजरा केला आहे। त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट खरे साहेब होते। खरे साहेबांनी आम्हाला रमाईबद्दल एवढी म्हणजे त्यांच्या बालपणापासून लग्नापासून तर शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला एवढा प्रसंग दिला, त्यांनी प्रसंग सांगितले आणि व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केलं। त्यांनी काय काय केलं आपल्यासाठी आणि त्यांनी त्याग केल्यामुळे आपल्या समाजाला आणि देशाला बाबासाहेबांमुळे काय फायदे झाले हे त्यांनी बरोबर आपल्याला पटवून दिलं खरे साहेबांनी। त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो प्रत्येक गोष्ट। आणि आमच्या इकडे सर्व लोकांनी ते ऐकलं आहे आणि खरे साहेबांचं कौतुक आहे की त्यांनी रमाबाईच्या विषयाबद्दल ते एकदम व्यवस्थित सांगतात। ते की जे घडला लोकांना माहीत आहे, पण त्यांची सांगण्याची पद्धत आणि प्रसंग एकदम घडवून आणण्याची पद्धत ही एकदम योग्य आहे। तर मी त्यांचं अभिनंदन करतो पुन्हा खरे साहेबांचं। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। अजून काही? ठीक। मान्यवर साहेब, आपल्या या नालंदा बुद्धविहारमध्ये निरंतर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन या ठिकाणी तथागत आणि बाबासाहेबांच्या विचारांना वाढवण्याचं सुद्धा काम केलं जाते, त्याचं तुम्ही काय सांगा? आम्ही जे दिशाभूमी सूचना किंवा मोठ्या अभ्यासकाकडून ज्या सूचना येतात आपल्या सर्व समाजाकरता, किंवा 14 एप्रिलला DJ वाजवू नका, हे नाच गाणे करू नका, तर आम्ही यांचं तंतोतंत पालन करतो। आम्ही करतच नाही ह्या गोष्टी। आम्ही आमच्या नालंदा बुद्धविहार समितीतर्फे आमच्या गावच्या मैदानात आम्ही रमाई जयंती साजरी करतो, संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करतो। हे बाकी नाच गाणे आम्ही करत नाही। बुद्ध जयंती साजरी करतो, पण नाच गाणे जे लोकांना आपला हास्य दिसल असे आम्ही कार्यक्रम करत नाही। बुद्धाच्या बाबासाहेब सांगण्याप्रमाणे आम्ही तसे कार्य करतो। हे होतं मान्यवर साहेब आणि खरे साहेब जुळलेले आहे आणि आज इथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर व्याख्यानाचा कार्यक्रम घेऊन सुद्धा त्यांनी एक सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे आणि या मार्गदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवन कार्याचा एक चांगला असा प्रसंग त्यांनी आपल्या सांगतात। त्यांची प्रतिक्रिया घेऊया, काय सांगतात? हां, सर्वांना जय भीम। माझं नाव ॲडव्होकेट DU खरे, मी नागपूरला राहतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन कार्य हे समाजापर्यंत जावं म्हणून मी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजापर्यंत कसं जाईल याचा प्रयत्न करत राहतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य घडत असताना त्यांच्या जीवनावर ज्यांनी सहकार्याची भूमिका, त्यांचं जीवन घडवत असताना ज्यांनी आम्हाला असं सहकार्य केलं त्यांचंही कार्य समाजापर्यंत यावं यासाठी व्याख्यानाच्या माध्यमातून प्रयत्न करत राहतो। म्हणून 27 तारखेला मी मनवर साहेब आणि त्यांनी जयताळा येथील नालंदा बुद्धविहार समितीचे जे अध्यक्ष आहेत बनकर साहेब त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि मला व्याख्यानासाठी येण्याची संधी दिली। मी व्याख्यानामध्ये ही जी रमाईची माहिती आहे सर्वांना माहीतच आहे, पण आम्ही जयंतीचं स्वरूप जे आलेलं आहे, आचरणशील व्यक्तिमत्व घडवणं आणि आमच्या येणाऱ्या पिढीला वैचारिक वारसा देणं हे कुठंतरी कमी पडताना दिसत आहे। आम्ही वाचून जयंती साजरी करण्याच्या ऐवजी नाचून जयंती साजरी करत आहोत। हे कुठंतरी त्या महापुरुषांच्या जयंतीला वेगळं वळण लागत आहे। म्हणून मी व्याख्यानाच्या माध्यमातून हे समाजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण महापुरुषांच्या जयंती आणि स्मृती दिन साजरी करत असताना त्यांच्या विचाराचा वारसा समाजापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करावा आणि ह्यासाठी विहार हे ज्ञानाचे केंद्र आहे, त्या ज्ञानाच्या केंद्रातूनच आपण हे प्रयत्न केले पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी नालंदा बुद्धविहार या वतीने मला इथं बोलण्याची संधी दिली। मी माझ्या ज्या भावना आहे, मला जे माहीत आहे ते सगळ्यांना माहीत आहे, पण तरीही ती मांडण्याची पद्धत मी माझ्या पद्धतीने की आम्ही तळमळीने आणि श्रद्धेने हे कसं या महापुरुषांचं कार्य पुढे नेऊ शकतो ही तळमळ प्रत्येकाची असावी। आणि ही तळमळ ज्यावेळेस व्यक्त होईल, बाबासाहेब आंबेडकरांनी मातोश्री रमाईने केलेला त्याग, ते ज्या ह्या बिल्डिंगचा पाया बनलेले आहे, ते पाया बनल्यानंतर त्यावरती आम्ही मजले बांधले का
आणि बांधायला पाहिजे ते सांस्कृतिक सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक दृष्टिकोनातून ज्या चळवळी पाहिजे त्या उभारल्या पाहिजे, हे सगळं व्हावं या तळमळीतून मी ह्या विहारात आलो. आणि इथं आल्यानंतर मला सर्वांनी सन्मान दिला, चांगल्या पद्धतीचं व्याख्यान ऐकण्यात सहयोग केला, त्याबद्दल मी जैताळा येथील नालंदा बुद्ध विहार समिती यांचा आभार व्यक्त करतो. आणि मला आयोजन समितीने मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. सर्वांनी माझं मनोगत शांततेने ऐकलं आणि आचरणशील जीवन जगण्यासाठी संकल्प केला, याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करून माझ्या मनोगतास येथेच विराम देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. हा जैताळा स्थित नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी सुंदर व्याख्यानाचा कार्यक्रम करण्यात आला आहे आणि आपल्याकडे मान्यवर पायडे सुद्धा जुळलेली आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. त्यांचे काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आणि आज आपल्या माता रमाई यांची स्मृती दिन आहे आणि त्या स्मृती दिनानिमित्त आपल्याकडे नालंदा बुद्धविहार समितीतर्फे आपले कोण खरे साहेब या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी रमाईचे बद्दल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन कसं काय साध्य झालं रमाईमुळे हे माहिती देण्यासाठी या बुद्धविहारामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी सुंदरशी अशी माहिती रमाईची माता रमाईची माहिती दिली आणि ही माहिती आपण सर्व महिलांनी आचरणात आणावी आणि सर्व बुद्धविहारामध्ये या माता रमाईचे जे विचार आहेत ते विचार खरे साहेबांनी असे सर्व समितीमध्ये सांगून सर्वांची मने जिंकून रमाबाईबद्दल माहिती आदर्श अशी माहिती देण्यात यावी असं माझं मत आहे. आणि त्याबद्दल मी सर्वांना आणि खरे साहेबांना त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांचं स्वागत करते आणि त्यांना हे काय म्हणतात मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी मान्यवर खरे साहेबांनी व्याख्यानच्या माध्यमातून लोकांपर्यंत माता रमाई त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनाचा प्रसंग सांगितलं आणि लोकांपर्यंत संदेश सुद्धा पोहोचवतात, महापुरुषांच्या विचारावर पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात आणि आज इथे सुद्धा मार्गदर्शन काम केलं आहे. आमच्या सगळ्यांना